गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील 10वा घटक सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा पाहणार आहोत. या पाठ्यपुस्तकामध्ये या ब्रिटिशाविरुद्ध स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीयांनी जे लढे दिलेले होते त्या लढ्यापैकी एक लढा हा सशस्त्र क्रांतीच्या मार्गाचा होता आणि त्याच सशस्त्र क्रांतीच्या मार्गाचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करून घ्यायचा आहे. मग भारतामध्ये ब्रिटिश इसवी सन 1600 भारतामध्ये आले. त्यावेळेसपासून ब्रिटिशांनी भारतामध्ये व्यापार करण्याला सुरुवात केली. व्यापार करत करत ते भारताचे राज्यकर्ते बनलेले होते. मग राज्यकर्ते बनल्यावर भारतीयांनी या ब्रिटिशाच्या विरोधामध्ये जो लढा दिलेला होता त्या लढ्यामधील एक मार्ग होता तो म्हणजे सशस्त्र क्रांतीचा मार्ग. परंतु हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्यापूर्वी भारतीयांनी ब्रिटिशाविरुद्ध अनेक लढे दिलेले होते. त्यामध्ये 1857च्या पूर्वीच्या लढ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. 1857च्या उठावाचाही आपण अभ्यास केलेला आहे. रामसिंह कुका यांनी पंजाब प्रांतामध्ये ब्रिटिशाच्या विरोधामध्ये किंवा सरकारच्या विरोधामध्ये उठावाचं आयोजन केलेलं होतं. ते सुद्धा आपण या अगोदरच्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. मग या पाठामध्ये आपल्याला सशस्त्र क्रांतीच्या मार्गाचा अवलंब केलेले जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा अभ्यास आता आपण या पाठामध्ये करूयात. तर सर्वप्रथम पाहूयात वासुदेव बळवंत फडके यांना. महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा झालेली होती. म्हणजे सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जर ब्रिटिशाविरुद्ध शस्त्राने लढा देण्याचा विचार कोणी केलेला असेल तर तो वासुदेव बळवंत फडके यांनी. या ब्रिटिश शासनाशी आपण शस्त्रानेच लढले पाहिजे अशी त्यांची धारणा झालेली होती. हाच त्यांचा विचार होता. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतलेले होते. म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांनी वासुदेव बळवंत फडके यांना शस्त्रास्त्र कसे चालवायचं याचं शिक्षण दिलेलं होतं. आधुनिक अशी शस्त्रास्त्र त्याचं शिक्षण त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून घेतलेलं होतं. मग ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारलेले. मग आता या ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र असा लढा द्यायचा होता आणि त्यासाठी एखादी व्यक्ती हा लढा देऊ शकेल असं शक्य नव्हतं. त्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी लोकांना संघटित केलेलं आहे, एकत्र आणलेलं आहे आणि त्यांना संघटित केल्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांनी या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं. हे बंड अयशस्वी झालं. म्हणजे रामोशी लोकांना एकत्र करून वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशाच्या विरोधामध्ये जे बंड केलेलं होतं ते बंड अयशस्वी ठरलेलं आहे. आता ब्रिटिश सरकारनेही वासुदेव बळवंत फडके यांना अटक करून त्यांची रवानगी एडनच्या कारागृहामध्ये केलेली आहे. म्हणजेच आता त्यांना एडनच्या जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. तेथेच त्यांचा 1883 मृत्यू झाला आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ज्यांनी ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र लढा उभारलेला होता, रामोशांना संघटित केलेलं होतं, त्या वासुदेव बळवंत फडके यांचा हा पहिला सशस्त्र क्रांतीचा लढा अयशस्वी ठरला. ब्रिटिशांनी त्यांना अटक करून त्यांची रवानगी एडनच्या तुरुंगामध्ये केली आणि तेथेच इसवी सन 1883 त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर पाहूयात चाफेकर बंधू. सन 1897 साली पुण्यामध्ये प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँड या अधिकाऱ्याचा वध केलेला आहे. सध्या ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाची लाट आलेली आहे त्याच पद्धतीनं इसवी सन 1897 पुण्यामध्ये प्लेग हा रोग आलेला होता. या रोगाचा प्रसार उंदराच्या माध्यमातून होत होता. मग या प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज अधिकारी रँड यानं सर्वसामान्य जनतेवर जुलूम जबरदस्ती केलेली आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे. मग या जुलूम जबरदस्तीचा या अन्याय अत्याचाराचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी म्हणजेच दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या दोन्ही भावांनी मिळून 22 जून 1897 रोजी रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केलेला आहे. मग दामोदर बाळकृष्ण व वासुदेव हे 3 बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे
यांना फाशी झाली आणि एकाच घरातील 3 भावांनी देशसेवेसाठी हुतात्म्य पत्करलेलं आहे. म्हणजे आता रँड बंधूंनी वध केलेला, 2 बंधूंनी मिळून हा वध केलेला होता. दामोदर आणि बाळकृष्ण या दोघांनी, या 2 बंधूंनी हा वध केला. परंतु ब्रिटिशांनी दामोदर, बाळकृष्ण आणि त्यांचे तिसरे बंधू वासुदेव या तिघांना आणि त्याचबरोबर त्यांना या कार्यामध्ये म्हणजेच रँड या अधिकाऱ्याच्या वध करण्याच्या कार्यामध्ये त्यांना ज्यांनी मदत केलेली होती त्या सर्वांनाच अटक करून फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. मग एकाच घरातील 3 भावांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्म्य पत्करलेलं होतं. आणि याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधामध्ये फार मोठा उठाव केला होता. म्हणजेच 1897 मध्ये ज्यावेळेस चाफेकर बंधूंनी रँड या अधिकाऱ्याचा वध केला त्याच वेळेस बिहार या राज्यामध्ये मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली या ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये मोठा उठाव केलेला होता. वासुदेव बळवंत फडके झालेले, चाफेकर बंधू झाले. आता आपण पाहूयात अभिनव भारत ही संघटना. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकाची गुप्त संघटना स्थापन केलेली आहे. सन 1900 मध्ये विदा सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी क्रांतिकारकांची एक गुप्त संघटना स्थापन केली आहे आणि त्या गुप्त संघटनेचं नाव, गुप्त क्रांतिकारी संघटनेचं नाव होतं मित्रमेळा. मग 1904 मध्ये याच संघटनेचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि या संघटनेला अभिनव भारत असं नाव देण्यात आलेलं आहे. मग उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले आणि तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे इसवी सन 1900 मध्ये विदा सावरकर यांनी सर्वप्रथम नाशिक या ठिकाणी क्रांतिकारकांची गुप्त संघटना मित्रमेळा स्थापन केली. याच संघटनेचं नामकरण 1904 मध्ये बदलण्यात आलेलं आहे आणि या गुप्त क्रांतिकारी संघटनेला अभिनव भारत असं नाव देण्यात आलं. आणि त्याच वेळेस विदा सावरकर ज्यांनी या अभिनव भारत किंवा मित्रमेळा संघटनेची स्थापना केलेली होती ते उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेलेले आहेत आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून या अभिनव भारत संघटनेचे जे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांना क्रांतिकारी वाङ्मय म्हणजेच पुस्तकं, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिलेले आहे. म्हणजे जोसेफ मॅझिनी हा एक क्रांतिकारक इटली या देशामधील होता आणि इटली या देशातील क्रांतिकारकाचं साहित्य, त्याचं चरित्र विदा सावरकर यांनी लिहिलेलं होतं. मग 1857चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारा 1857चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं प्रसिद्ध क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकाचं चरित्र विदा सावरकरांनी लिहिलेलं होतं त्याच पद्धतीनं त्यांनी 1857चा उठाव हा फक्त उठाव नव्हता तर ते भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं असं प्रतिपादन करणारा 1857चे स्वातंत्र्य युद्ध हा ग्रंथ देखील विदा सावरकर यांनी लिहिलेला होता. मग आता याच कालखंडामध्ये सरकारला अभिनव भारत या संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला. त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केलेली आहे. म्हणजे 1904 मध्ये ज्या मित्रमेळा संघटनेचं नाव अभिनव भारत ठेवण्यात आलेलं होतं या अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा आता ब्रिटिश सरकारला लागलेला आहे. त्यामुळे विदा सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना अटक करण्यात आली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. मग या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केलेला आहे. म्हणजे आता या आतापर्यंत गुप्तपणे कार्यरत असलेली अभिनव भारत संघटना या संघटनेचा सुगावा ब्रिटिश प्रशासनाला लागलेला आहे. मग ब्रिटिश प्रशासनाने किंवा ब्रिटिश शासनाने विदा सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना अटक करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. मग बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकानं काय केलेलं आहे, नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सन याचा वध केलेला आहे, त्याला मारून टाकलेलं आहे. मग सरकारने हे अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली आणि जॅक्सनच्या वधाचा संबंध
सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा फरमावलेली आहे. मग आता नाशिकच्या कलेक्टरचा म्हणजे जॅक्सनचा वध झाल्यानंतर सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित जेवढे काही लोक होते त्या सर्वांनाच अटक करण्यास सुरुवात केलेली आहे. मग जॅक्सनचा जो वध झालेला होता त्या वधाचा संबंध सरकारने विदा सावरकर यांच्याशी जोडलेला आहे आणि विदा सावरकरांशी या खुनाचा किंवा या वधाचा संबंध जोडल्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात आलेला आहे आणि ब्रिटिश सरकारच्या न्यायालयानं विदा सावरकर यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. म्हणजे कारावासामध्येही कष्ट करायची अशी शिक्षा त्यांना फरमावण्यात आलेली आहे. ही होती अभिनव भारत संघटना. आता आपण पाहूयात बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. आता भारतामध्ये तर क्रांतिकारी सुरू झालेलं होतं. आता भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये सुरू झालेलं होतं. त्या प्रांतापैकी आता बंगाल प्रांतामधील क्रांतिकारी चळवळ आपण पाहूयात. बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झालेला होता. म्हणजेच ब्रिटिश सरकारनं इसवी सन 1905 साली बंगाल प्रांताची फाळणी केली आणि बंगाल प्रांताची फाळणी केल्यानंतर आता सरकारच्या विरोधामध्ये ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झालेला होता. म्हणजे या ब्रिटिश सत्तेबद्दल भारतीय जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला होता. मग स्थानिक उठावाच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागलेला होता. म्हणजे आत्तापर्यंत वैयक्तिकरित्या उठाव करण्यात येऊ लागलेला होता. आता या स्थानिक उठावाच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागलेला होता. म्हणजे लोक राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन या ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊ लागलेले होते. मग देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. म्हणजे ज्या पद्धतीनं अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन करण्यात आलेली होती त्याच पद्धतीनं आता क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपापल्या स्वतंत्र अशा गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन करू लागलेले आहेत. मग ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलटवून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्ट होती. म्हणजे या ज्या गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन करायच्या त्या कशासाठी करायच्या तर त्याची 4 उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलेली आहेत. पहिलं उद्दिष्ट सांगितले ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, म्हणजेच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आपली भीती बसवणे, ब्रिटिशांची ही जी शासन यंत्रणा आहे ती खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारबद्दल लोकांना जी भीती वाटत होती, ब्रिटिश सरकारचा जो दरारा होता तो दरारा नाहीसा करणे आणि ब्रिटिशांची ही सत्ता उलटवून टाकणे ही या गुप्त क्रांतिकारी संघटनांची उद्दिष्ट होते. मग बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. मग या अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा होत्या. बंगालमध्ये प्रमुख क्रांतिकारी संघटना होती ती म्हणजे अनुशीलन समिती आणि या अनुशीलन समितीच्या बंगाल आणि आसपासच्या प्रदेशामध्ये जवळपास 500पेक्षा जास्त शाखा होत्या. अरविंद घोष आणि त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे दोघे या संघटनेचे प्रमुख होते. म्हणजे बंगालमधील प्रमुख क्रांतिकारी संघटना अनुशीलन समिती आणि या अनुशीलन समितीचे प्रमुख होते अरविंद घोष आणि त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे आणि कोलकात्याजवळील माणिकतळा येथे या समितीचं बॉम्ब तयार करण्याचं एक केंद्र होतं. म्हणजे अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष हे दोघेही या अनुशीलन समितीचे प्रमुख होते आणि अरविंद घोष यांचा सल्ला वेळोवेळी या अनुशीलन समितीला मिळत होता आणि कोलकात्याजवळील माणिकतळा या ठिकाणी या अनुशीलन समितीचं एक बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं. मग इसवी सन 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखलेली आहे. इसवी सन 1908 अनुशीलन समितीचे सदस्य असलेले खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोघांनी मिळून किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची एक योजना आखलेली आहे. मग या योजनेनुसार त्यांनी काम करत असताना त्यांनी ज्या गाडीवर बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाची नव्हतीच. मग या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. मग इंग्रजाच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली तर खुदिराम बोस हे पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे.
मग या अनुशीलन समितीचे 2 सदस्य खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोघांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखलेली आहे. त्यानुसार त्यांनी माणिकतळा येथील बॉम्ब केंद्रावरून बॉम्ब घेऊन किंग्सफोर्ड या न्यायाधीशाची गाडी समजून गाडीवर बॉम्ब टाकलेला आहे. परंतु प्रत्यक्षात ती गाडी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाची नव्हती, तर त्या गाडीमध्ये 2 इंग्लिश स्त्रिया प्रवास करत होत्या आणि त्या दोघींचाही मृत्यू झाला. त्यामुळे प्रफुल्ल चाकी यांनी पोलिसाच्या हाती सापडू नये म्हणून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेली आहे. तर खुदिराम बोस हे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मग या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना लागलेली आहे. मग आता या 2 इंग्लिश स्त्रियांचा मृत्यू झालेला होता. मग या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना अनुशीलन समितीच्या कार्याचा सुगावा लागलेला आहे किंवा अनुशीलन समिती या गुप्त क्रांतिकारी संघटनेच्या कार्याची माहिती त्यांना मिळालेली आहे. मग त्यांनी या संघटनेच्या सदस्याची धरपकड सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आलेली आहे. मग आता ब्रिटिश शासनाला या अनुशीलन समितीबद्दल माहिती मिळालेली होती. मग त्यांनी अनुशीलन समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आलेली आहे. परंतु अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडून दिलेले आहे. परंतु अनुशीलन समितीचे जे अन्य सदस्य होते त्यांना मात्र दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आहेत. आणि आता या प्रकरणाचा छडा लावत असताना ब्रिटिशांना अनुशीलन समितीच्या कार्याचा सुगावा लागला. त्यांनी अनुशीलन समितीचे जेवढे काही सदस्य होते त्या सर्वांना अटक करण्याचं सत्र सुरू केलेलं आहे. आणि त्यातच त्यांनी अनुशीलन समितीचे जे प्रमुख होते अरविंद कुमार घोष यांनाही अटक केलेली आहे. परंतु बॉम्ब तयार करण्याच्या केंद्राशी त्यांचा संबंध आहे हे सिद्ध करण्यामध्ये ब्रिटिश सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडून देण्यात आलेलं आहे. परंतु अनुशीलन समितीचे जे अन्य सदस्य होते त्या सदस्यांना मात्र दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आहेत. मग यानंतर बंगाल प्रांतामध्ये रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेर विस्तारलेले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्र उभारलेली आहेत. व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचं धाडसी कृत्य रासबिहारी बोस व त्यांच्या सहकार्यानं केलं. परंतु या हल्ल्यातून लॉर्ड हॉर्डिंग्ज बचावलेला आहे. म्हणजे आता अनुशीलन समिती फक्त बंगाल प्रांतापुरती मर्यादित राहिलेली नव्हती, तर रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल या दोघांनी मिळून या क्रांतिकारी संघटनेचं जाळं बंगालच्या बाहेर विस्तारलेलं आहे. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी क्रांतिकार्याची केंद्र उभारलेली आहेत. आणि व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचं धाडसी कृत्य रासबिहारी बोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं होतं. परंतु हा लॉर्ड हॉर्डिंग्ज या हल्ल्यामधून बचावलेला आहे. मग मद्रास प्रांतात ही क्रांतिकार्य सुरू झालेलं होतं. वांची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलं आणि त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेऊन आत्माहुती दिलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं बंगाल प्रांतामध्ये हे क्रांतिकार्य सुरू झालेलं होतं त्याच पद्धतीनं आता मद्रास प्रांतामध्येही हे क्रांतिकार्य सुरू झालेलं होतं. आणि मद्रास प्रांतातील क्रांतिकारक वांची अय्यर यानं ब्रिटिश अधिकारी ॲश याला गोळ्या घालून ठार केलेलं आहे. आणि त्यानंतर त्याने आपल्या स्वतःवरही गोळी झाडून घेतलेली आहे आणि आत्माहुती दिलेली आहे. ही होती बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. आता आपण पाहूयात इंडिया हाऊस ही दुसरी संघटना. भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकाकडून सहाय्य मिळत असे आणि लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचं महत्त्वाचं केंद्र होतं. म्हणजे भारतामध्ये जे क्रांतिकार्य सुरू झालेलं होतं त्या क्रांतिकार्याला परदेशामध्ये असलेल्या भारतीय लोकांकडून किंवा भारतीय संघटनाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळत होती. आणि अशीच एक मदत करणारी संघटना होती आणि तिचं नाव होतं इंडिया हाऊस. आणि ही संघटना लंडन या ठिकाणी होती. आणि या संघटनेचे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती. म्हणजे लंडनमध्ये पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे राहत होते आणि त्यांनी लंडनमध्येच इंडिया हाऊस या संस्थेची स्थापना केलेली होती. मग या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिली जात होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही अशीच शिष्यवृत्ती मिळालेली होती. म्हणजे इंडिया हाऊस या संस्थेमार्फत
ज्या भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घ्यायचं होतं त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती आणि वीरा सावरकरांना सुद्धा याच संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळालेली होती. मग मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला आणि याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला होता. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारक म्हणजे मदनलाल धिंगरा हा तरुण होय. त्यांनी कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केलं आणि त्याबद्दल मदनलाल धिंगरा यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. म्हणजे लंडन या ठिकाणी ही जी इंडिया हाऊस ही संस्था स्थापन करण्यात आली होती, संघटना स्थापन करण्यात आली होती. तिचे प्रमुख होते पंडित श्यामजी कृष्ण वर्मा किंवा त्यांनीच या संघटनेची स्थापना केलेली होती. मग ज्या भारतीयांना इंग्लंडमध्ये येऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं अशा भारतीय तरुणांना ही इंडिया हाऊस संघटना शिष्यवृत्ती देत होती. मग विदा सावरकरांना सुद्धा याच प्रकारची शिष्यवृत्ती मिळालेली होती. मादाम कामा यांनी जर्मनी येथील स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेमध्ये भारताचा तिरंगी ध्वज फडकवला आणि त्याच ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उभा केलेला होता. मग या इंडिया हाऊस या संघटनेशी निगडीत असलेला आणखीन एक क्रांतिकारक म्हणजे मदनलाल धिंगरा. आणि मदनलाल धिंगरा या तरुणाने कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलं आणि त्यानंतर मदनलाल धिंगरा हा पोलिसाच्या हाती लागला आणि मदनलाल धिंगरा यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली. त्यानंतर पाहूयात आपण गदर चळवळ. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती मिळालेली आहे. म्हणजे इसवी सन 1914 ते 1918 या कालखंडामध्ये युरोपामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि या पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये भारतात ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती मिळाली. ब्रिटिशांच्या शत्रूची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल आणि भारतीय सैनिकांची या प्रयत्नामध्ये साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते. मग या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या आणि गदर ही त्यातील एक प्रमुख संघटना होती. म्हणजे युरोप खंडामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. इंग्लंड हे राष्ट्र या पहिल्या महायुद्धामध्ये गुंतलेलं होतं. मग याच संधीचा फायदा घेऊन आपण भारतामध्ये या ब्रिटिशाच्या विरोधामध्ये किंवा इंग्रजाच्या विरोधामध्ये आपला लढा तीव्र करू यासाठी भारतामध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारी संघटना स्थापन करण्यात येऊ लागल्या आणि त्यातील प्रमुख क्रांतिकारी संघटना होती ती म्हणजे गदर. मग अमेरिका आणि कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केलेली होती. म्हणजे जे भारतीय तरुण अमेरिका आणि कॅनडा या दोन राष्ट्रामध्ये राहत होते त्या दोन्ही राष्ट्रामध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणांनी गदर या संघटनेची स्थापना केली. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. लाला हरदयाळ, भाई परमानंद आणि डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. आणि गदर या शब्दाचा अर्थ विद्रोह असा होतो आणि गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचं नाव होतं. मग या मुखपत्रामधून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत होते. म्हणजे गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचं नाव होतं. यामधून वेगवेगळ्या बातम्या छापून येत होत्या आणि प्रामुख्याने ब्रिटिश सत्ता जर भारतावर राहिली तर या ब्रिटिश सत्तेचे भारतावर काय काय वाईट परिणाम होतात हे या मुखपत्रामधून सांगण्यात येत होतं. मग भारतीय क्रांतिकारकांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाईल. अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयाला दिला. म्हणजे ज्या पद्धतीनं ब्रिटिश सत्तेचे दुष्परिणाम गदर या मुखपत्रामधून सांगितले जात होते त्याच पद्धतीनं भारतीय क्रांतिकारकांनी केलेल्या साहसी कृत्याची माहितीसुद्धा या मुखपत्रामधून सांगितली जात होती. आणि याच पद्धतीनं राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिलेला होता. मग ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचं ठरवलेलं आहे. मग ब्रिटिशाच्या विरोधामध्ये आता उठाव करण्यासाठी गदर या संघटनेच्या नेत्यांनी युरोपामध्ये सुरू झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशाविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखलेली आहे. म्हणजे आता गदर ही संघटना पंजाबमध्ये उठाव करणार होती.
त्याची योजना तयार झाली. मग लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी प्रयुक्त करण्यात आलेले किंवा उद्युक्त करण्यात आलेले, त्यांना प्रेरणा दिली आहे की तुम्हीसुद्धा या उठावामध्ये सामील व्हा. म्हणजे जे भारतीय सैनिक या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये काम करत होते त्यांनासुद्धा या उठावामध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त केलं. मग रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे या दोघांनी मिळून या उठावाचं नेतृत्व करावं असं ठरलेलं आहे. पण फितुरी झाली आणि ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागलेला आहे. म्हणजे आता पंजाब प्रांतामध्ये उठाव करण्याचं नियोजनही झालेलं होतं. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी या उठावाचं नेतृत्व करावं असं ठरलेलं आहे. पण त्याच वेळेस फितुरी झाली आणि या योजनेचा सुगावा ब्रिटिशांना लागलेला आहे. पिंगळे, विष्णू गणेश पिंगळे हे पोलिसांच्या हाती सापडलेले आहेत. त्यांना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. परंतु रासबिहारी बोस हे मात्र पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. ते पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यांनी पुढे जपानमध्ये जाऊन आश्रय घेतलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपलं क्रांतिकार्य सुरू ठेवलेलं आहे. मग युद्धकाळात परदेशात अन्यत्रही क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती. मग बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि लाला हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या आणि सन 1915 महेंद्र प्रताप बरकतुल्ला व ओबिदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापनाही केली. म्हणजे आता पहिलं महायुद्ध तर सुरू झालेलं होतं. मग या युद्धकाळामध्ये परदेशामध्येही क्रांतिकारी कार्य सुरू झालेलं होतं. मग यात ज्या पद्धतीनं भारतात क्रांतिकार्य सुरू झालं होतं त्याच पद्धतीनं बर्लिनमध्ये सुद्धा वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि लाला हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या आणि इसवी सन 1915 महेंद्र प्रताप बरकतुल्ला, ओबिदुल्ला सिंधी आणि या दोघांनी मिळून काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली आहे. म्हणजे ब्रिटिश शासनाच्या बरोबरीचं हंगामी सरकार या दोघांनी मिळून काबूलमध्ये स्थापन केलेलं आहे. त्यानंतर पाहूयात आपण काकोरी कट. सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. म्हणजे सरकारनं या भारतीयांनी हे जे केलेले उठाव होते ते दडपून टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. परंतु ही क्रांतिकारी चळवळ काही संपुष्टात आलेली नाही. गांधीजींनी 1922 असहकार चळवळ स्थगित केल्यानंतर अनेक तरुण क्रांतिमार्गाकडे वळलेले आहेत. म्हणजे महात्मा गांधीजींनी हिंसा झाली म्हणून ही असहकार चळवळ स्थगित केली आणि त्यामुळे जे अनेक तरुण होते ते तरुण आता अहिंसेचा मार्ग सोडून या क्रांतिमार्गाकडे वळलेले आहेत. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आलेले आहेत. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल हे क्रांतिकारक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला आणि यालाच काकोरी कट म्हणून ओळखलं जातं. मग आता क्रांतिकार्य करायचं तर या क्रांतिकार्यासाठी पैसा लागतो. मग तो पैसा जमा करण्यासाठी या चौघांनी मिळून एक योजना तयार केलेली आहे. तो म्हणजे सरकारचा खजिना लुटायचा. मग 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेश या राज्यातील काकोरी या रेल्वे स्टेशनवर सरकारचा खजिना रेल्वेमधून नेत असताना यांनी लुटलेला आहे. त्यामुळेच काकोरी रेल्वे स्टेशनमुळे या कटाला काकोरी कट म्हणून ओळखलं जातं. सरकारनेही तात्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकलेलं आहे. त्यांच्यावर खटले चालवण्यात आलेले आहे. मग या चौघांचे जे सहकारी होते अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लिहिरी या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. परंतु चंद्रशेखर आझाद हे मात्र पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. म्हणजेच ते पोलिसांच्या हाती सापडलेले नाहीत. त्यानंतर पाहूयात आपण हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही नवीन संघटना. समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी एक देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचं ठरवलेलं आहे. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. म्हणजे आता समाजवादी समाजाच्या विचारांनी प्रभावित झालेले जे तरुण होते
त्या तरुणांनी संपूर्ण देशाला एकत्र आणणारी एक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग त्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे प्रमुख होते. मग हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. म्हणजे ते कोणत्याही एका धर्माला मानत नव्हते, धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. मग इसवी सन 1928 साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. मग आता देशव्यापी संघटना स्थापन करायची होती. त्यासाठी 1928मध्ये दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर एक बैठक घेण्यात आली आणि याच बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. मग भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांचं हे जे शोषण चालवलेलं होतं त्याच्यातून भारताला मुक्त करणे हे या संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर तिला शेतकरी कामगाराचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक आर्थिक व्यवस्थाही उलथवून टाकायची होती. म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं या ब्रिटिशाकडून जे शोषण होत होतं ती व्यवस्थाही त्यांना उलथवून टाकायची होती. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिलेलं होतं. म्हणजे भारतीय समाजामध्ये न्याय असावा, समता असावी यावर आधारित म्हणजे सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित एक नवीन समाज निर्माण करण्याचं उद्दिष्ट भगतसिंग यांचं होतं. मग शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या एका स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती आणि या विभागाचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. संघटनेचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि त्यातीलच एक विभाग होता. त्या विभागाचं काम होतं शस्त्रास्त्रे गोळा करणे आणि जो कार्यक्रम ठरवलेला आहे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. यासाठी एका स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली होती आणि त्या विभागाचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि या स्वतंत्र विभागाचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. मग या संघटनेचे जे सदस्य होते त्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारी कृत्य केलेले आहेत. मग त्यामध्ये भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलेले आहे. या संघटनेचे जे सदस्य होते त्या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकार्य केलेले होते. मग या क्रांतिकार्यामध्ये प्रामुख्याने भगतसिंग व राजगुरू या दोघांनी मिळून लाला लजपतराय यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलेलं होतं. याच वेळेस नागरी हक्काची पायमल्ली करणारी 2 विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती आणि त्याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकलेले आहेत. म्हणजे नागरिकांचे जे हक्क आहेत ते हक्क काढून घेण्यासाठी सरकारने 2 विधेयके किंवा 2 कच्चे कायदे विधिमंडळामध्ये मांडलेले होते आणि हे कायदे पास होऊ नयेत किंवा या कायद्याचा विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळामध्येच बॉम्ब फेकलेले आहेत. मग सरकारने तात्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घातल्या. त्यातून सॉन्डर्सच्या हत्येचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले. मग सरकारने ही क्रांतिकारकाची धरपकड सुरू केली. म्हणजे मध्यवर्ती विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकल्यानंतर सरकारनेही तात्काळ कारवाई केलेली आहे आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी टाकलेल्या आहेत आणि या धाडीमध्ये त्यांना सॉन्डर्स या अधिकाऱ्याच्या हत्येचे धागेदोरेही सापडलेले आहेत. मग आता क्रांतिकारकाची धरपकड सुरू करण्यात आलेली होती. मग जे क्रांतिकारक सापडले त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरवण्यात आले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. सरकारनं आता या क्रांतिकारकांची धरपकड सुरू केलेली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून खटले चालवलेले आहेत आणि यातच भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अटक झालेली आहे आणि 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगामध्ये या तिघांनाही फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. चंद्रशेखर आझाद हे मात्र पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते, परंतु शेवटी अलाहाबादमधील आल्फ्रेडच्या पार्कमध्ये पोलिसांसोबत चंद्रशेखर आझाद यांची चकमक झालेली आहे आणि या चकमकीमध्ये ते ठार झालेले आहेत.
ही होती हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि त्यातीलच एक स्वतंत्र विभाग हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आता पाहूयात आपण चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. बंगालमधील एक प्रांत चितगाव, या चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख सूर्यसेन हे होते. त्यांनी आपल्या भोवती अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज गोळा केलेली होती. म्हणजे बंगालमधील चितगाव या ठिकाणी जे क्रांतिकार्य सुरू झालेलं होतं त्या क्रांतिकारी गटाचे प्रमुख सूर्यसेन होते आणि सूर्यसेन यांनी आपल्या अवतीभोवती अत्यंत विश्वासू अशा क्रांतिकारकाची फौज गोळा केलेली होती. मग त्यामध्ये अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार हे सर्व निष्ठावान होते. मग त्यांच्या साह्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखलेली आहे. म्हणजे चितगाव या ठिकाणी ब्रिटिशांचे जे शस्त्रागार होते किंवा शस्त्र ठेवण्याची जी जागा होती त्यावर हल्ला करण्याची योजना सूर्यसेन यांनी आखलेली आहे. मग या योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतलेली आहेत. मग आता ही योजना आखलेली होती. या योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतलेली आहेत. टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांनी यश मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढाही दिलेला आहे. म्हणजे सूर्यसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जी योजना आखलेली होती त्या योजनेनुसार 18 एप्रिल 1930 रोजी ब्रिटिशांची 2 शस्त्रागारे ताब्यात घेतलेली आहेत. ब्रिटिशांची जी टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा होती ती तोडून टाकलेली आहे. संदेश वहनाची जी यंत्रणा होती ती ठप्प करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ब्रिटिशांचीच शस्त्रास्त्रे घेऊन त्यांच्याच विरोधामध्ये यांनी रोमहर्षक असा लढा दिलेला आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले व सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. म्हणजे सूर्यसेन यांनी ब्रिटिशांची 2 शस्त्रागारे ताब्यात घेतली. त्यानंतर टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकण्यात यश मिळवलेले आहे. संदेश वहनाची जी त्यांची यंत्रणा होती ती ठप्प केली आणि यानंतर 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. मग सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त या ज्या सूर्यसेन यांच्या निष्ठावान होत्या त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. तर प्रीतिलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिलेली आहे. म्हणजेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग चितगाव या ठिकाणी हा जो उठाव झालेला होता त्या उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळालेली आहे. म्हणजे आता लोकांना प्रेरणा मिळालेली होती आणि याच प्रेरणेमधून पुढे शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केलेलं आहे. म्हणजे सूर्यसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे जे क्रांतिकार्य केलेलं होतं त्या क्रांतिकार्याला अनुसरून शांती घोष आणि सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशालाच ठार केलं. तर बीना दास या युवतीने कोलकाता या ठिकाणी कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारी घटना प्रेरणा घेऊन या काळामध्ये घडलेल्या आहेत. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार अधिकारी मायकेल ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी 1940 साली इंग्लंडमध्ये जाऊन केलेला आहे. म्हणजे शांती घोष आणि सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केलं. तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये गव्हर्नरला गोळ्या झाडून ठार केलं. त्यानंतर अशा अनेक घटना घडल्या. मग जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेला पंजाबचा शासक मायकेल ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली केला आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीचं महत्त्वाचं योगदान आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मार्गांनी लढा देण्यात आलेला होता त्या सर्व लढ्यामध्ये या सशस्त्र संग्रामाचं महत्त्व अतिशय मोठं आहे.
क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढत असताना साहस व निर्धाराचं दर्शन घडवलेलं आहे. त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती केवळ अजोड होती आणि त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायी ठरलेलं आहे. म्हणजे या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढा देत असताना साहस कसं असावं, निर्धार कसा असावा याचं संपूर्ण जगाला दर्शन घडवलेलं आहे. या क्रांतिकारकांचं राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती केवळ अजोड होती आणि त्यांचे बलिदान पुढे भारतीयांना स्फूर्तिदायी ठरलेलं आहे. या ठिकाणी तुमचा 10वा पाठ सशस्त्र क्रांतिकारी चळवळ संपलेला आहे. धन्यवाद.